नमस्कार शेतकरी बांधवांनो, सगळ्यात प्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, सोलार पंपाचा जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला काही त्रुटी आली असेल, त्या त्रुटी तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपण ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, एक कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला काही अडचणी आल्या असतील, त्या अडचणीवरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो। तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर आजची एका शेतकरी बांधवाची कमेंट आहे, ती कमेंट तुम्हाला इथे शो होईल। त्यांच्या कमेंटवरती आपण सेपरेटली व्हिडिओ बनवत आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पण कमेंट करा आणि तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आजचा विषय असा आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सामायिक क्षेत्र असं येत आहे, असं त्यांना एक मेसेज येत आहे। तर त्यांनी काय करायचं आहे, तर शेतकरी बांधवांनो याच्यावरती आपण माहिती पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सामायिक क्षेत्र येत आहे याचा अर्थ म्हणजेच तुमचे जी सातबारा आहे ती सातबारा सामायिक असेल, किंवा तुमचं जे विहीर आहे ते सामायिक क्षेत्रामध्ये असेल, तुमचं बोरवेल आहे ते सामायिक क्षेत्रामध्ये असेल। आणि तुम्हाला तर ह्या अडचणीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे तुमचं सामायिक क्षेत्र आहे आणि ज्यांच्या नावावर सामायिक क्षेत्र आहे, तर तुम्हाला त्यांच्याकडून NOC घ्यायची, म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते पोर्टलला रिअपलोडचं तिथे अपलोड करायचं आहे। जेणेकरून काय होईल की तुमचं जे NOC आहे, तुम्हाला तिथे सामायिक क्षेत्रामध्ये NOC दाखल केली तर तुमचा अर्ज मंजूर होऊन जाईल। तर शेतकरी बांधवांनो, ही खूप छोटीशी माहिती होती आणि ही छोटीशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तर सामायिक क्षेत्र संदर्भात किंवा पाण्याचा जलस्रोत आहे, जलस्रोत उपलब्ध नाही म्हणून अर्ज नामंजूर झाले असतील, तर त्यासाठी काय करायचं आहे, तर तुम्हाला बोरवेलची नोंद आणि विहिरीची नोंद तुमच्या सातबारावरती असणं खूप गरजेचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, असेच काय तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाकायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नातेवाईकाला शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।